All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 3 मध्ये. तर डे 3 मध्ये आपलं डे 1 मध्ये प्रॉफिट झालं, डे 2 मध्ये कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलं आणि डे 3 मध्ये आपलं जे हे बघू शकताय तुम्ही, जे प्रॉफिट होतं डे 1 मध्ये झालेलं आहे ते आपण इकडे लॉस केलं. ओके, सो ओव्हरऑल आपण जे आहे ते कॉस्ट टू कॉस्ट आलोय जिथं आपण सुरुवात केली चॅलेंजला, त्या चॅलेंजच्या सुरुवातीपाशीच आपण येऊन इथं बसलेलो आहे. ठीक आहे. ओके, तर आज तुम्ही बघू शकता डे 3 मध्ये आपला जो आहे तो 918 रुपयाचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ठीक आहे, तर 918 रुपयाचा स्टॉप लॉस का हिट झाला, कुठं हिट झाला, तुम्हाला समोर सेन्सेक्सही दिसत असेल. सेन्सेक्सच्या टर्मिनलवर जे काय आहे इंडेक्सवर जो आहे तो आपला इथे लॉस झालेला आहे. ठीक आहे, तर का झाला मी तुम्हाला ते शेअर करतो. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपल्या ऑर्डर्स बघून घ्या. ठीक आहे, हे ऑर्डर्स बघून घ्या. सकाळी 9:18ला आपण सेन्सेक्सचा कॉल घेतला, 84,500चा कॉल घेतला. ठीक आहे, आणि 9:20ला म्हणजेच एक 2 मिनिटात तर इकडे आपला एल हिट झाला. ठीक आहे, एल हे बघू शकताय 300 आपण 389ला घेतलो होतो, 343ला एल गेला. ठीक आहे, तर का गेला हे तुम्हाला सांगतो. ओके, तर चला आपण जे आहे तिकडे जाऊया. आणि आणखीन एक, आता इथं तुम्ही हे बघितले म्हणल्यावर तुम्ही बॅलन्स पण बघितला पाहिजेलच की. ठीक आहे, तर यो आपला बॅलन्स आहे बघू शकताय. आपण 20,000 इथं डिपॉझिट म्हणजे 20,000 आपलं कॅपिटल होतं पूर्ण. ठीक आहे, तर 19,996 म्हणजे 4 रुपये ते ब्रोकरेज इट्स ओके, काय विषय नाही. आज टोटल ब्रोकरेज वगैरे पकडून 978 रुपये जे आहे ते आपलं गेलेले आहे. ठीक आहे. ओके, सो अशा पद्धतीने विषय आहे आणि आपण कॉस्ट टू कॉस्ट आलो एकदम आपल्या कॅपिटलच्या. ठीक आहे, 3 दिवसामध्ये. तर ह्यो आपला ट्रेड होता, तुम्ही इथं बघू शकताय. कॉल मी इथं घेतला होता. तर याच्या मागचं लॉजिक काय होतं पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर ही जी आहे ती सेन्सेक्सचा चार्ट आहे, तुम्ही इथं बघत असाल. ओके, तर हा सेन्सेक्सचा चार्ट आहे लेफ्ट साईडला. तर मार्केट इथं ओपन झालं, ही बघू शकता. ही पहिली कॅन्डल 9:15ची एकदम ग्रीन बुलिश होती. ओके, आणि ह्याचा विक खाली म्हणजे सेलिंग साईडला विक जास्त होता आणि इकडे वरी कमी होता. सो इथं मार्केट जे आहे ते आपला हा रेजिस्टन्स होता, ही म्हणजे बघू शकताय 850 जो आपला रेजिस्टन्स होता त्याच्यावरती मार्केट इथं क्लोज झालं. 5 मिनिटाची कॅन्डल इथं क्लोज झाली. सो इथं ट्रॅप झाले सर्वजणच. ठीक आहे, सो इथं बघू शकता इथं एकदम इथं वरी कॅन्डल जी आहे ती क्लोज झाल्यानंतर मी इथं जो आहे तो कॉल साईडचा ट्रेड प्लॅन केला. ठीक आहे, पण कॉल साईडचा ट्रेड प्लॅन केलेला इथं बघू शकताय. बरोबर ह्या पॉईंटला मी कॉल साईडचा जो ट्रेड आहे तो प्लॅन केलेला. ठीक आहे, 1 मिनिटाचा इकडं. ओके, सो इथं मी बघू शकताय तो कॉल ट्रेड प्लॅन केला, हे बघू शकता इथं. आणि मार्केट थोडं वरी सुद्धा गेलं, तर असं नाही की लगेच ट्रेड घेतला आणि खाली आलं. ठीक आहे, सो ट्रेड घेतल्यानंतर मार्केट थोडं वरी गेलं, इथं बघू शकताय 434 पर्यंत, म्हणजे आपले इथं 40 पॉईंट तरी कॅप्चर झाले होते. ठीक आहे, 40-45 पॉईंट आपण इथे कॅप्चर केले होते आणि इथं आपल्याला 1,000 रुपयाचं प्रॉफिट सुद्धा दाखवत होता. पण इथं आपण एक्झिट नाही केलं, थोडं पेशन्स ठेवावं म्हणलं, वेट करावं, कारण इथं बघू शकताय रेजिस्टन्स ब्रेक केला होता, मार्केट इथपर्यंत जाण्याची शक्यता होती. ठीक आहे, सो आपण वेट केलेलं होतं. सो पण वेट केलं आणि एल गेला शेवटी. कारण एल घ्यायचं सुद्धा कारण इथं बघू शकता आपला एल सुद्धा खूप मोठा होता. डायरेक्ट आपण ह्याच हे बघू शकता ह्या लेवलचाच एल ठेवला होता खाली. ओके, 50 पॉईंटचा एल होता. ठीक आहे, सो हे बघू शकता अशा पद्धतीने सेन्सेक्सचे 50 म्हणजे काय, इट्स ओके असते, काय विषय नाही. ठीक आहे, सो इथं बघू शकता एल आपण ह्याचा लो ठेवला स्टार्टिंगचा. ठीक आहे, आणि इकडं आपला एल गेला. तर आपण काय करायला पाहिजे होतं माहिती आहे, इथं ट्रेड घेतल्यानंतर मार्केट जे आहे ते इथं तुम्हाला सांगतो करायला काय पाहिजे होतं, जे आपण केलं नाही. 1 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये ही जी आपण बघू शकताय 9:15ची EMA आहेत, त्या EMAला टेकल्यानंतर आपण जे आहे ते एक्झिट करायला पाहिजे होतं, पण आपण एक्झिट नाही केलं. बिकॉज हे ह्याच्यावरती मार्केट होतं, म्हणजे हे आपला जो रेजिस्टन्स आहे त्याच्यावर मार्केट होतं, मार्केटवरही जाऊ शकत होतं. ओके, सो आपण इथं लालच केलं, जास्त प्रॉफिटसाठी आपण इथं एक्झिट नाही केलं. आणि त्याच्यानंतर बघू शकता एकदम खाली कॅन्डल जे एकदम आहे ते डायरेक्ट खाली गेली. ठीक आहे, सो इथं आपल्याला एक्झिट करायला होता टाईम, आपण एक्झिट करू शकत होतो पण नाही केलं. इट्स ओके, एक्झिट केला असतं तर रिस्क रिवॉर्ड फॉलो झाला असता. ओके, सो असू द्या, काय विषय नाही. अशा पद्धतीने विषय झाला आणि मग इथं बघू शकता जो आपला एल आहे तो खाली आपण मार्केटवर गेल्यानंतर एल जो आहे तो आपण इथं ठेवायला पाहिजे होता, पण ट्रेल करून इथं आणायला पाहिजे होता. पण आपण काही तसं केलं नाही, आपण आपला एल आहे तोच ठेवला. एल ट्रेल करायला पाहिजे होता, एवढंच. इट्स ओके, तर असो, काही विषय नाही. अशा पद्धतीने आपला आजचा विषय झाला आहे आणि एल गेलेला आहे. ठीक आहे, सो आपण कॉस्ट टू कॉस्ट आलोय. बघू आता उद्या काय होतंय. आता उद्या शुक्रवार आहे, म्हणतोय आता 2-3 दिवस आपण इथं आलोय म्हणल्यावर डायरेक्ट आता नवीन सुरुवात सोमवारी करावी. ठीक आहे, तर शुक्रवारी आता मी एक सुट्टी घेतो आणि सोमवारपासून एकदम असं कंटिन्यू खटाखट विषय करून टाकून नादगोळा पद्धतीनं. बाकी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाकी तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा भाई. कमेंट कोणच करत नाही राव, काय तिच्या आईला एवढं घाबरायला काय तुम्ही, इथं मी काय खाणार आहे तुम्हाला. कमेंट करा चला. कमेंट जी करत नाही लय अवघड आहे भाई, त्यांचं एवढं घाबरायचं म्हटलं तर विषय अवघड आहे. ठीक आहे, बाकी ही सेन्सेक्स आणि आणि निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला इथं ट्रेड भेटला होता, पण नाही घेतला.
त्याच्या मागे विषय असा आहे, आता मी तुम्हाला निफ्टीला ओपन करू. आता ही सेन्सेक्स अचानक कसा विषय झाला की करावं म्हणलं जरा नियोजन. इट्स ओके. झालं होतं सुद्धा, 1000 रुपये काढून आपण जर बसायला पाहिजे दिवसाचे, नाही कंडव आपल्याला. इट्स ओके. तरी सेन्सेक्स सॉरी निफ्टी आहे बघू शकताय, एकदम सकाळ सकाळ एकदम हे बघू शकता. इथं जाऊन इथं आपण आपली ट्रेंड लाईन, तुम्हाला आपलं माहितच आहे की आपण काय म्हणतात त्याला, EMA 915 EMA एकदम खटाखट एकदम झक्कास इथं पुट साईडचा ट्रेड आपल्याला इथं भेटत होता. ओके, पण आपण इथं प्लॅन केला नाही कारण आपला सेन्सेक्समध्ये ट्रेड चालू होता. ठीक आहे, त्यामुळं इकडं प्लॅन केला नाही. आणि विषय असा आहे की आपण एकच ट्रेड प्लॅन करतो, जरी प्रॉफिट असून लॉस प्रॉफिट असलं तर एखाद्या वेळेस आपण दुसरा ट्रेड प्लॅन करतो, पण लॉसमध्ये नाही. ती आपलं रूल तोडायचा विषय होतं. इथं पुट साईडचा ट्रेड एकदम मनात होतं, पण तरी पण नाही घेतला. घेतला असता तर प्रॉफिटमध्ये केला असता क्लोज, नाही घेतला. इट्स ओके, असं द्या. ओके, सो इथे एक ट्रेड भेटत होता आणि विषय झाला होता सगळा. इथं बघू शकता ट्रॅप करून मार्केटवर आणखीन खाली. इट्स ओके. चला तर अशा पद्धतीनं आजचा डे 3 होता. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सोमवारी. ठीक आहे, आणखीन एक आता शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे आणखीन 4 दिवसांनी. ठीक आहे, आता जरा सुट्टी घेतो, जरा लांब पडतो, जरा फिरतो जरा इकडं तिकडं, आणि त्याच्यामध्ये इकडे येतो हे सगळं विसरून. कारण हे कसं आहे माहिती आहे का, टेन्शन येतं लगेच, वरी जाते खाली येतं, वरी जाते खाली येतं. इट्स ओके, काही विषय नाही. तर चला आपण चॅलेंज चालूच राहू द्या, पण आपण व्हिडिओ आता समोर टाकतो 4 दिवसाने. ठीक आहे, तर चला उद्या एक सुट्टी टाकतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.